नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की शालिनी हुबलीकर हे माझं इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी मी सुरू केलेलं पहिलं चॅनल. ठीक आहे, तर तुम्ही आता हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये नवीन आहात तर हे जे सगळे धडे आहेत मी ऑलरेडी त्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेले आहेत हिंदीमध्ये. ठीक आहे, तर जोपर्यंत मी सगळे धडे ह्याच्यामध्ये मराठीतून एक्सप्लेन करणार तोपर्यंत तुम्ही ते माझं इंग्रजी चॅनलवर शालिनी हुबलीकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा माझ्या या चॅनलच्या बद्दल. ठीक आहे, तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज मी शिकवणार आहे तुमचा जनरल सायन्सचा 8वा धडा, आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन. स्केलेटल म्हणजे काय? स्केलेटल म्हणजे सापळा जो असतो ना आपला आतमध्ये शरीराचा, हाडांचा जो सापळा असतो ना त्याला स्केलेटल म्हणतात. ओके, अँड स्किन, स्किन म्हणजे त्वचा. ओके, आवर म्हणजे आपलं, स्केलेटल सिस्टम आपला ढाचा, शरीराच्या आतील हाडांचा, अँड द स्किन आणि आपली त्वचा. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, नाही एके ठिकाणी बघा तुम्हाला दाखवलेले नुसता हाडपिंजर दाखवलेला आहे. ठीक आहे, आणि एकीकडे वर फक्त त्वचा दाखवलेली आहे, आतले काहीही अवयव दाखवलेले नाहीत, फक्त हाडपिंजर आणि त्वचा. कॅन यू टेल which organ system do you see in the figure alongside? शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला कोणते कोणते ऑर्गन म्हणजे अवयव दिसत आहेत? In the previous class we have learned about some organ systems, their functions and their location in our body. तर ह्याच्या आधीच्या इयत्तेत आपण शिकलेले आहोत, ह्याच्या आधीच्या धड्यात आपण शिकलेले आहोत काय? तर आपले काही अवयवांचं सिस्टम आणि त्यांचं कार्य. ओके, अँड देअर लोकेशन इन अवर बॉडी. लोकेशन म्हणजे ते कुठे कुठे असतात, म्हणजे छातीमध्ये फुफ्फुस असतं, जीभ हे तोंडातच असतं, जठर हे पोटातच असतं, लहान आतडे, मोठे आतडे, लिव्हर ह्यांची जागा ठरलेली आहे की नाही? तर प्रत्येक अवयव त्याच ठिकाणी असतं. ओके, देअर फंक्शन अँड देअर लोकेशन इन अवर बॉडी. त्यांचं फंक्शन म्हणजे त्यांचं कार्य आणि आपल्या शरीरामध्ये ते कुठे कुठे आहेत ह्याबद्दल आपण शिकलेले आहोत. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोविंग टेबल. आणि त्याच्या मदतीने खालील जे टेबल आहे ते तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे, आता हे जे आहे टेबल मी तुम्हाला जेव्हा प्रश्न उत्तरं देईन ह्याची आणि कशा प्रकारे प्रश्न उत्तरं सोडवायची त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन, तेव्हा हे सुद्धा मी तुम्हाला टेबल कंप्लीट करून देईन. फक्त लक्षात ठेवा, नेम ऑफ दी ऑर्गन म्हणजे अवयवाचं नाव, हार्ट, लंग्स, इंटेस्टाईन अँड ब्रेन. फंक्शन ऑफ ऑर्गन त्याचं कार्य काय, आणि बॉडी केविटी म्हणजे ते कशाच्या पोकळीत असतात ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may be broken. Sometimes म्हणजे कधी कधी असं होतं, when we fall while playing खेळताना आपण खाली पडतो. फॉल म्हणजे पडणे. ओके, प्लेइंग म्हणजे खेळताना. और हॅव अन ॲक्सिडेंट किंवा काहीतरी एखादी दुर्घटना झाली तर अ बोन इन अवर आर्म और लेग मे गेट ब्रोकन. बोन म्हणजे काय? बोन म्हणजे हाड. लिहत जावा तुम्ही, मी सांगते तसं तसं लिहत जा. बोन म्हणजे हाड. इन अवर आर्म, आर्म म्हणजे हाताचं हाड किंवा लेग, और लेग म्हणजे पायाचं हाड. मे गेट ब्रोकन. तर काय होतं, कधी कधी आपली हाडं तुटतात, हाताची आणि पायाची कधी कधी हाडं तुटू शकतात.
दिस इज कॉल्ड अ फ्रॅक्चर ऑफ दी बोन. त्यालाच हाडाचं फ्रॅक्चर असं म्हणतात. हाड तुटणे म्हणजे फ्रॅक्चर झालं. आता तुम्हाला माहितीही असेल, कुणाला बघितलंही असेल तुम्ही लोकांनी फ्रॅक्चर लावलेलं पायाला, हाताला, हो की नाही? त्याला म्हणतात फ्रॅक्चर. ते कधी लावतात फ्रॅक्चर? हाड तुटलं की ते फ्रॅक्चर बांधतात. अ फ्रॅक्चर इन अ बोन causes severe and unbearable pain and the part with the broken bone swells immediately. आता फ्रॅक्चरच झालं असेल हे कशावरून आपल्याला समजेल? ठीक आहे, तर अ फ्रॅक्चर इन अ बोन कॉजेस. आता जर समजा हाड तुटलं असेल त्यालाच फ्रॅक्चर म्हणतात. जर एखादं हाड तुटलं असेल तर काय होणार त्याचं? सिव्हिअर अँड अनबिअरेबल पेन. सिव्हिअर म्हणजे अतिशय भयानक, अँड अनबेरेबल म्हणजे असह्य पेन, वेदना, असह्य वेदना होतात. भयंकर आणि असह्य वेदना होतात. अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिडिएटली. द पार्ट म्हणजे तो जो हाड मोडलेला भाग आहे, ब्रोकन बोन, स्वेल्स इमिडिएटली, ताबडतोब सुजतो. तो भाग ताबडतोब सुजतो. Can you tell? Your friend meets with an accident and a bone in his leg is fractured. How will you help? आता तुमचा एखादा मित्र, समजा तुम्ही 2 मित्र शाळेत चाललेले आहात. कुणीतरी स्कूटरवाला आला आणि त्याने बिचारीला त्याला तुमच्या मित्राला ठोकलं. ठोकल्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत कराल? आता बघा, इथे बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. एक मुलगा आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, हाड मोडलेलं आहे त्याच्या पायाचं, त्याला असह्य वेदना होत आहे, वेदनेने तो विव्हळत आहे, तो रडत आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत कराल? आफ्टर अन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ दी फ्रॅक्चर्ड पार्ट. आता जर असं ॲक्सिडेंट झालं आणि तुम्हाला असं कळलं की त्याचं हाड मोडलेलं आहे, तर त्या भागाला, हाड मोडलेल्या भागाला तुम्हाला खूप सांभाळावं लागेल. इमोबिलाइज इट अँड गेट इमिडिएट मेडिकल हेल्प. त्याला कशाही प्रकारची हालचाल न करता ताबडतोब दवाखान्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे. आफ्टर गोईंग टू द हॉस्पिटल अन एक्स-रे इमेज इज टेकन ऑफ द पार्ट विच इज स्वॉलन. आता जेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जाणार तुमच्या मित्राला, तेव्हा त्याचं एक्स-रे काढलं जाईल. एक्स-रेमध्ये हाड कशा प्रकारे मोडलेलं आहे, काय झालं आहे, किती मोडलं आहे, की फक्त क्रॅकच झालेलं आहे, हे सगळं त्या लोकांना त्या एक्स-रेमध्ये भेटेल. विच इज स्वॉलन. स्वॉलन म्हणजे सुजलेल्या भागाचं ते एक्स-रे काढतील. X-rays were discovered by Wilhelm Conrad Röntgen. ह्यांची नावातले विचित्र असतात बाबा. विलियम कॉन्रॅड रॉन्टगन. ठीक आहे, हा कोण होता? ह्याचं नाव पाठ करावंच लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर अंडरलाईन करा. एक्स-रेचा शोध कोणी लावला? तर तो हा माणूस आहे, विलियम कॉन्रॅड रॉन्टगन. ठीक आहे, अंडरलाईन करा आणि त्याचं नाव पाठ करून टाका. ओके, आता बघा, हे इथे एक्स-रे दाखवलेला आहे. एक्स-रे मध्ये बघा पाय मोडलेला, इकडे क्रॅक दिसते तुम्हाला, हाड बघा तडालेला आहे हाडाला. तर an X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. एक्स-रे मध्ये हाड कसं मोडलेलं आहे, कुठला पार्ट मोडलेला आहे, तो कशा प्रकारे मोडलेला आहे, हे कंप्लीट माहिती एक्स-रे मधून मिळते. ठीक आहे,
दिस हेल्प इन प्रोव्हाइडिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. त्यामुळे त्या ठराविक भागाला योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते. आता बघा इथे प्लास्टर लावून त्या मुलाला दवाखान्यामध्ये बसवलेलं आहे. नाव लेट्स ट्राय दिस. लेट्स आयडेंटिफाय युअर बोन्स. आता तुमच्या जरा हाडांच्या बद्दल आपण बघूया कुठली कुठली हाडं आहेत. 1. प्लेस युअर हँड ॲट द सेंटर ऑफ युअर चेस्ट अँड युअर फ्रेंड्स बॅक. आता प्लेस युअर हँड ॲट दी सेंटर ऑफ युअर चेस्ट. आता तुमचं हात जे आहे ते तुमच्या छातीच्या मधोमध ठेवा. अँड युअर फ्रेंड्स बॅक आणि तुमच्या मित्राच्या पाठीवरती ठेवा. 2. व्हॉट इज द नेम ऑफ दी हार्ड पार्ट यू फील ऑन प्लेसिंग युअर हँड ऑन युअर चेस्ट. तर जे तुम्ही हात तुमच्या छातीवरती ठेवलेलं आहे त्याला काय नाव दिलेलं आहे? कोणता तो कठीण भाग आहे? डू यू फील सम हार्ड बम्प्स ऑन दी बॅक? व्हॉट आर दे कॉल्ड? तर तुम्हाला मागे जे जाणीव होत आहे टोचण्यासारखं त्याला काय म्हणतात? व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस बिटवीन द बोन्स ऑफ दी बॅक अँड दोज ऑफ दी चेस्ट? आता तुम्ही तुमच्या छातीवरती हात ठेवलं, तुमच्या मित्राच्या पाठीवरती तुम्ही हात ठेवलं, ठीक आहे. तर तुम्हाला ना प्रत्येक ठिकाणी हाडांची जाणीव होते. हाडं लागतात ना, मणक्याचं हाड लागतं, असं इथे छातीचं पिंजरा हाडपिंजर पण लागतं. बघा बघ असं तुम्हाला कळेल हा हाडपिंजर आहे. इथे छातीकडे पण हाडपिंजर आहे. पाठीचा हात मणक्या बघा मानेपासून ते खालपर्यंत तुम्हाला मणका लागेल बघा हाताला पाठीवरती, ठीक आहे. तर छातीचं हाड जे आहेत त्याच्यामध्ये आणि पाठीचा जो मणका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहे? आता इथे बघा तुम्हाला चित्र दिलेले आहे त्या लोकांनी. टाईप्स ऑफ बोन्स. बोन्स ऑफ आवर बॉडी आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. क्लासिफाईड म्हणजे वर्गीकरण केलेले आहेत. आपल्या शरीरातील हाडांचे 4 भागात वर्गीकरण केलेले आहे. 1 आहे फ्लॅट बोन्स. इथे चित्राच्या बद्दल बोलते ना मी. पहिलं बघा फ्लॅट बोन आहे, सपाट बोन. स्मॉल बोन्स छोटे बोन्स. इरेग्युलर बोन्स म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे बोन्स. अँड लॉंग बोन्स लांब बोन्स, ठीक आहे. तर द ह्युमन स्केलेटल सिस्टम. आता आपण ह्युमन स्केलेटल सिस्टमच्या बद्दल शिकणार आहोत. ऑल दी बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ दी सेम शेप. आपल्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत ती एकसारख्या आकाराची आहेत का सांगा बघू मला. तुमच्या तोंडाचं, तुमच्या छातीचं, तुमच्या हातांचं, पायांची जी हाडं आहेत एकसारखी नाही का? तुम्ही बॉक्स सारखे आहात का तुम्ही? नाही ना. तर सगळ्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत ती समान आकाराची नाहीत. ओके. एव्हरी बोन इज डिफरंट. प्रत्येक हाड वेगळं आहे. डिफरंट म्हणजे वेगळं आहे. ऑल दी बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क और स्केलेटन. आता प्रत्येक जे हाड आहे ते हाड जोडून 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 एक त्याचा ढाचा तयार झालेला आहे, ठीक आहे. किंवा त्याचा एक स्केलेटन म्हणजे काय सांगाडा तयार झालेला आहे. द स्केलेटन गिव्स अ शेप टू दी बॉडी. आणि आता हा जो आपला शरीराचा एक आकार आहे ना, तो आकार आपल्याला कशामुळे भेटलेला आहे? तर या हाडांच्यामुळे आपल्या शरीराला
शेप भेटलेला आहे, आकार भेटलेला आहे. All the bones of the body along with cartilage together form the skeletal system. आता आपल्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत त्याच्या भोवती एक कार्टिलेज निर्माण केलेलं आहे, एक आवरण निर्माण केलेलं आहे. त्या स्केलेटल सिस्टमच्या भोवती एक आवरण निर्माण केलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या आतमध्ये हाड आहेत की नाही. मग आता ती जी आपली जर वरची त्वचा काढून टाकली आणि खाली असे हाडं दिसत का आपल्याला? नाही ना. का नाही दिसत आपल्याला अशी बघितल्यावरती हाडं? कारण की त्याच्यावरती आवरण आहे आपल्या त्वचेचं आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा अजून आवरण आहे त्यांच्यावरती. ठीक आहे, त्याबद्दल सुद्धा आपण शिकणार आहोत. बोन्स आर हार्ड. हाडे ही कठीण असतात. दे आर नॉट फ्लेक्सिबल. आता आपल्या हाताचं हाड आपण मोडू शकतो का? असं वाकवू शकतो का त्याला रबरासारखं? नाही ना. म्हणजे ते फ्लेक्सिबल नाही, त्याला मोडता येत नाही. ते टणक असतं, कडक असतं, ते हार्ड असतं ते. ठीक आहे. बोन्स आर कंपोज्ड ऑफ 2 मेन कन्स्टिट्युएंट्स. आता आपली जी हाडं आहे ती 2 कन्स्टिट्युएंट्सनी बनवलेली आहे, 2 घटकांपासून बनवलेली आहेत. बोन सेल्स आर बायोटिक. बोन सेल्स म्हणजे जे हाडाचे जे सेल आहेत, पेशी आहेत, ते बायोटिक असतात म्हणजे जैविक असतात. व्हाईल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट आर दी अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स ऑफ बोन्स. आणि हे जे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट ही नावं लक्षात ठेवा, अंडरलाईन करायला. आणि मिनरल आणि जे सॉल्ट आहे ते अबायोटिक म्हणजे अजैविक घटक असतात आपल्या हाडामध्ये. लक्षात ठेवा. कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ टू द बोन्स. आता कॅल्शियममुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते. ठीक आहे. म्हणून कॅल्शियम आपल्याला कशामधून भेटतं? भातामधून. आणि आंबट सी विटामिन भातामधून भेटतं आपल्याला. आणि आंबट वगैरे खाल्लं ना, लिंबू वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं. द सिस्टम विच गिव्स अ डेफिनिट शेप टू द बॉडी प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इन द स्केलेटल सिस्टम. आता द सिस्टम विच गिव्स अ डेफिनिट शेप टू द बॉडी. आता आपल्या शरीराला जो एक ठराविक आकार भेटलेला आहे. ठीक आहे. मान अशीच असते, नाक ही अशीच आहे, पोट आहे, पाय आहेत, हात आहेत की नाही. तर हा आपल्या शरीराचा शेप आहे, आपल्या शरीराचा आकार आहे. प्रोव्हाइड सपोर्ट, तर त्याला एक आधार असतो. अँड प्रोटेक्ट, आणि त्याला एक सुरक्षितता असते. ठीक आहे. द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इन द स्केलेटल सिस्टम. आता आपली ही जी हाडं आहेत, ही हाडं, हे जे स्केलेटल सिस्टम आहे, हा जो आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे हाडांचा, त्या सांगाड्याच्या आतमध्ये आपल्या शरीराचे काही नाजूक भाग असतात. डेलिकेट ऑर्गन्स म्हणजे नाजूक अवयव असतात. तर त्यांना सुरक्षित करण्यासाठी हे स्केलेटल सिस्टम बनवलं गेलं आहे. हो की नाही. आता फुफ्फुसांच्या आतमध्ये जी काही क्रिया होते त्याचं संरक्षण करण्यासाठी वरती त्याला हाडपिंजर दिलेलं आहे, सापळा दिलेला आहे. हो की नाही. आणि त्याच्या आतमध्ये फुफ्फुस असतात का, ते खूप नाजूक असतात. तर त्यांना सुरक्षित करण्यासाठी आपलं जे हाडांचा जो सापळा आहे तो वरून त्याला आवरण केलेलं आहे. म्हणून आतले जे अवयव आहेत ते सुरक्षित आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित अतिशय सोप्या भाषेमध्ये समजवत आहे तुम्हाला.
कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकता, कॅन यू आयडेंटिफाय द ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर ऑफ देअर स्केलेटन्स. आता इथे तुम्हाला काही हाडपिंजर दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला ते ॲनिमल कोणतं असेल हे कळणार का, कळतंय का? सांगा बघू, कळतंय का? पहिला आहे तो काय आहे सांगा बघू. मला जे दिसते ते उंट दिसत आहे, हां. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला ड्रॅगन दिसत आहे, तिसऱ्यामध्ये मासा दिसत आहे, चौथ्या ह्याच्यामध्ये मला साप दिसत आहे. स्केलेटन ऑफ व्हेरियस ॲनिमल्स. परीक्षेमध्ये विचारलं जाईल ना तुम्हाला, ढाचे देतील आणि नावं लिहा सांगतील. ट्राय दिस. टेक अ मेजरिंग टेप and measure the length of the bones of your arms and legs. आता एक मेजरिंग टेप घ्या. टेप म्हणजे टेलर लोक वापरतात की नाही, ते टेप घ्या आणि तुमच्या हाताची हाडं आणि पायाची हाडं यांचं माप घ्या. डू द सेम फॉर युअर फ्रेंड, सिस्टर, ब्रदर. आता असंच तुमच्या हाताचं आधी माप घ्या, त्याच्यानंतर तुमच्या भावाचं माप घ्या, तुमच्या मित्राचं माप घ्या, तुमच्या बहिणीचं माप घ्या. तर ते सगळ्यांचं माप सारखंच येणार आहे का? सगळ्यांची हाडं एकसारखीच आहेत का? ती नाही ना, नाही येणार. रेकॉर्ड द मेजरमेंट इन द टेबल बिलो अँड कम्पेअर देम. आता इथे खाली तुम्हाला टेबल दिलेलं आहे. बोन्स, आर्म बोन म्हणजे हाताची हाडं, लेग बोन्स म्हणजे पायाची हाडं, लेंथ ऑफ बोन्स इन सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये तुम्हाला मोजायचं आहे. सेल्फ म्हणजे स्वतःचं मोजा, फ्रेंड मित्राचं मोजा, ब्रदर भावाचं मोजा, सिस्टर बहिणीचं मोजा आणि लिहा. हाताची लांबी आणि पायाच्या हाडांची लांबी आणि हाताच्या पायांची लांबी कसं मोजायचं? टेलर कसं माप घेतो ना तुमचं, तशाच प्रकारे मोजायचं, शोल्डर पासून ते हात. ओके. आता इथे बघा तुम्हाला आकृती दिलेली आहे. स्कल म्हणजे खोपडी, रिब हे बघा हाडपिंजर आहे ना छातीचं, स्पाईन म्हणजे मणकं, पाठीचा कणा, आर्म हात हे बघा, त्याच्यानंतर लेग पाय. पार्ट्स ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टम. आकृतीचं नाव लक्षात ठेवायचं, विसरायचं ना. The human skeletal system can be divided into 2 parts. आता प्रत्येक माणसाचं जे स्केलेटल सिस्टम आहे ते 2 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. द ॲक्सियल स्केलेटन अँड दी एपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्सियल स्केलेटन आणि दी एपेंडिक्युलर स्केलेटन. स्पेलिंग पाठ करून घ्या आणि हे अधोरेखित करा. कोणत्या 2 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे, तर ही 2 भाग लिहायला आले पाहिजेत तुम्हाला परीक्षेमध्ये. ठीक आहे. आता द ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट्स ऑफ दी स्कल, द स्पाईन अँड द रिब केज. आता ॲक्सियल स्केलेटनमध्ये काय काय येतं बघा. स्कल म्हणजे खोपडी, द स्पाईन म्हणजे मणक्याची हाड, अँड द रिब केज. रिब केज म्हणजे हे छातीची हाडं. हे जे आहे ना रिब केज दिले ना इथे, हे बघा स्कल, रिब केज आणि मणकं. आता हे जी उभे डॉट 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 लाईन दिसते ना तुम्हाला, हे बघा वरून खालपर्यंत लाईन दिसते ना तुम्हाला, तर त्या लाईनीच्या आतमध्ये काय काय आलेलं आहे आपल्याला दिसत आहे. एक खोपडी आलेली आहे त्या लाईनीत, रिबकेज आलेलं आहे, मणकं आलेलं आहे. ठीक आहे. तर these are situated symmetrically along the central vertical axis of the body. आता तुम्ही बघा हे जे वरून ही जी रेषा आलेली आहे की नाही, तर हे 2 समान भाग आहेत. ठीक आहे. खोपडी इथे आणि इथे समान भाग आहे. ह्या ॲक्सिस पासून ते 2 समान भाग, वक्ष 2 समान भाग, रिबकेज आणि स्पाईनचे सुद्धा 2 समान भाग आहेत. ठीक आहे. तर दीज आर सिच्युएटेड सिमेट्रिकली अलॉंग दी सेंट्रल वर्टिकल ॲक्सिस ऑफ दी बॉडी. द
Appendicular skeleton is made up of the bones of the upper and lower limbs. म्हणजे आर्म्स आणि लेग्स येतात ऑन इदर साइड ऑफ दी सेंट्रल ॲक्सिस. त्या सेंट्रल ॲक्सिसच्या इतर साईडमध्ये, इतर भागामध्ये जे बोन्स येतात ते येतात ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये. त्याच्यामध्ये काय येतं, आर्म्स अँड लेग्स. म्हणजे बघा लेग्स जे इनी ते आर्म्स दिलेले आहेत. ओके. As our body grows, the size and length of our bones increases. As our body grows, तर आपल्या शरीराची वाढ, ग्रो होणे म्हणजे वाढ जसजशी होत जाते. द साइज अँड लेंथ ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस. द साइज म्हणजे आकार आणि लेंथ म्हणजे लांबी ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस. आपल्या हाडांचं साईज आणि लांबी वाढत जाते. इन्क्रीज होणे म्हणजे वाढणे. Such changes in size and length can be seen in children according to age. आता such changes, तर अशा प्रकारचे बदल आपल्याला कोणामध्ये दिसून येतात, तर लहान मुलांच्यामध्ये पटकन दिसून येतात. जन्मलेलं बाळ बघा तुम्ही, त्या बाळाला नंतर तुम्ही 1 महिन्यानंतर बघा, त्याला 6 महिन्यानंतर बघा, मोठं झालेलं असेल ते बाळ, वर्षानंतर बघा चालायला लागलेलं असेल ते बाळ, हो की नाही. तर त्याच्या कशामध्ये वाढ होतं, त्याच्या आकारामध्ये आणि त्याच्या हाडांमध्ये वाढ होत असतं. म्हणून ते मूल वाढत असतं आणि मुलांच्यामध्ये आपल्याला पटकन ते वाढ दिसून येतं. ठीक आहे. However, the body continues to grow only up to a certain limit. आता आपल्या शरीराची वाढ एका ठराविक लिमिटपर्यंत होत असते, ठराविक मर्यादेपर्यंत होत असते. ठीक आहे. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉंगर. टॉलर म्हणजे उंच. उंच लोकांची जी हाडं असतात ती लांब असतात. लॉंगर म्हणजे लांब असतात, म्हणून ती लोक खूप उंच असतात. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला इथपर्यंत हा धडा पूर्णपणे समजलेला असेल. समजला असेल तर एक लाईक नक्की द्या. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि आता द एक्सियल स्केलेटन जे आहे ते मी तुम्हाला भाग 2 मध्ये शिकवायला सुरुवात करते. ठीक आहे. आणि आपण हळूहळू हा धडा कंप्लीट करूया, कारण की धडा आहे मोठा आणि एका दमात तो पूर्ण होणार नाही. म्हणून मी भाग 2 मध्ये हा धडा कंप्लीट करते. ठीक आहे. आणि तुम्हाला समजला असेल तर एक थँक्यू लिहा म्हणजे, आणि एक लाईक करा म्हणजे किती लोकांना समजलं तेही मला कळेल. ठीक आहे. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.